आपल्याला पाहते पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळते ओमचा. रुपेश चांदविडकर पहिल्या चेंडूवर एक धाव मिळते. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं आकाश याचा. मात्र क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. 2 धावा पूर्ण झाल्या. आकाश यांचं थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एका धावेवर संतुष्ट झाले होते. मात्र त्यानंतर पाहिलं की आकाश चुकला. आकाश क्षेत्ररक्षण चुकीचं आपल्याला पाहायला मिळतं. ओम त्यानंतर लगेचच दुसरी धाव आपल्याला पाहायला मिळाली. रुपेश आणि उत्तम 40+ विरुद्ध 25 अंडर 25 आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर 2 धावा. रुपेश चांदविडकर. ओम पुन्हा एकदा ब्लॉकॉलचा चेंडू ज्याला क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हणून ओळखलं जातं. यॉर्कर लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू यष्टीरक्षक रुचितच्या हातात स्थिरावला. परंतु निर्धाव चेंडूची सांगता झाली. आता मात्र धावफलक 2 चेंडू आणि 2 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा उजव्या हाताने फलंदाजी केली आणि ऋतिकच्या हातात चेंडू स्थिरावलाय. रुपेश माघारी परततोय. पहिला गडी बाद होतोय तो समी 11 संघाचा. ओम मात्र आपली गोलंदाजी चांगली करतोय. 3 चेंडूंचा खेळ संपला. आतापर्यंत 2 धावा धावफलकावरती लागलेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळाल्या होत्या. त्याच्यानंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर रुपेश बाद झाला. फलंदाजीसाठी चाललाय तो मुक्तियार. चला थोडंसं फास्ट खेळायचं आहे दिव्यागर. अच्छा पहिल्या दिवसाची आपल्याला शेवटचा सामना पाहायला मिळतोय. चौथा चेंडू ओम याचा. मात्र आपल्याला पंचाने हात फलकावलेत म्हणजेच एक स्वैर धाव आपल्याला पाहायला मिळते. एक अवांतर धाव धावफलकावरती मिळते. 3 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा ओम जाधव. स्लोअर वन आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाच्या हातात गेलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलक तिथेच थांबलेलं 3 धावांवर. 5 चेंडू आणि 3 धावा. शेवटचा चेंडू बाकी. 5 चेंडू 4 चेंडू. वाईड बॉल. वाईड प्लस 22 मिळतात. एकूण 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचलंय 5 धावांवर. 4 चेंडू आणि 5 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा चेंडू फटका फसलाय. रुचित कॉटन बोल्ट. ओम स्वतः येऊन झेल पकडलाय. दुसरा झटका लागतोय तो समी 11 या संघाला. दुसरा गडी गारद झालाय आणि त्याच्यानंतर फलंदाजीसाठी चाललाय तो समीर मामा. मुक्तियार ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये 1 षटकार आणि 1 चौकार ठोकला होता तोच फलंदाज माघारी परतताना आपल्याला दिसतोय. त्याची जागा सांभाळण्यासाठी चाललाय तो समीर मामा ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये खरोखरच 2 सुंदर झेल टिपले होते. 2 झेल टिपले होते. त्याच्यातील 1 झेल नक्कीच खूप सुंदर आपल्याला पाहायला मिळाला. वयाच्या 40व्या वर्षानंतर सुद्धा मैदान गाजवताना दिसतायत हे खेळाडू. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पहिलं सत्र चालू आहे. पहिल्या सत्रातील पहिलं षटक आपण पाहतोय. ओम जाधव आपल्याला षटक हाताळताना दिसतोय स्वतः कर्णधार. पुन्हा एकदा ब्लॉकॉलचा चेंडू. काय सुंदर फटका पाहायला मिळाला आपल्याला. समीर मामा दिग्गज खेळाडू पहिल्याच चेंडूवर आल्या षटकार ठोकलाय आणि या 6 धावांच्या मदतीने धावफलक खूपच उंचावलंय. धावफलक पोहोचलंय 11 धावांवर आणि खरोखरच या फटक्यावर या षटकारावर खुश होऊन RNP स्पोर्ट्सचे ऑनर पवन भाटकर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस समीर मामा यांच्या या षटकारावर आलेत. आणि मामा एक षटकार आपला आलाय. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण फलंदाजीला आल्यावर जर लगातार 2 मारल्या म्हणजे जर हॅट्रिक झाली तर RNP स्पोर्ट्सचे ऑनर
3 षटकारावर आपल्याला RNP स्पोर्ट्सचे ऑनर पवन भटकर यांच्याकडनं RNP ची एक बॅट आपल्याला मिळेल आणि फसी कालोगे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. समी 11 टीम यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक समीर मामासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हवेत भिरकावलाय, मात्र थोडस गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि मिळतायत 4 धावा. उत्तम याला मला वाटतं मागच्या सामन्याचा वचपा उत्तम यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर 4 धावा ठोकल्यात उत्तम यांनी. जर समोरचा फलंदाज खेळला ना तर नक्कीच आपल्याला सुद्धा खेळावंसं वाटतं. समीर मामाने आल्या आल्या षटकार ठोकला, त्याचं प्रत्युत्तर त्यांना प्रत्युत्तर देत उत्तम यांनी आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये खूप चेंडू फटके फसले होते त्यांचे, मात्र आल्या आल्या पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकलाय उत्तम भाटकर यांनी. पुन्हा एकदा दर्शन याचा पुढचा चेंडू म्हणजे दुसरा चेंडू उत्तमसाठी. ना एकदा मिळते, राजूच्या हातात चेंडू जातोय, तोपर्यंत एका धावेवर समाधानी व्हावं लागतं. आणि आता फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवर पाहायला मिळत आहेत, ज्यांच्यावर RNP स्पोर्ट्सची एक बॅट आणि 500 रुपयाचं बक्षीस लागलंय असे समीर बोरकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या जर 2 चेंडूंवर 2 षटकार ठोकले तर म्हणजेच षटकारांची हॅट्रिक आपल्याला मामांकडनं पाहायला मिळाली तर. आणि आता मात्र एक धाव मिळते घोषित क्षेत्रामध्ये, म्हणजेच मामाने बॅट सुद्धा गमावले आणि 500 सुद्धा गमावलेत. तरी सुद्धा अजून संधी आहे. कसे पण 3 ओके, कसे पण जर मामांनी पूर्ण इनिंग मध्ये जर 3 षटकार ठोकले, हा एक आलाय तो पकडून ना, 3 षटकार ठोकले म्हणजेच अजून 2 षटकार ठोकले तर आपल्याला RNP स्पोर्ट्स धाव संख्या पोहोचले ती 17 धावांवर. 2 चेंडू आणि 17 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत धाव फलकावरती. 3 चेंडू आणि 17 धावा. फटका फसलाय, फटका हवेत राहिलाय. सचिन बॉलच्या खाली येतोय, मात्र झेल टिपलाय सचिनने. असंच मागच्या सामन्यामध्ये थोडीशी चुकी केली होती सचिनने, शेवटच्या चेंडूवर झेल सोडून 6 धावा दिल्या होत्या. आता मात्र झाकीर आपल्याला पाहायला मिळतोय मैदानात. चला दुसरं षटक प्रगतीपथावर. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी. झाकीर आपल्याला स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतो. पहिला चेंडू किती 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 19 धावांवर. दुसरं षटक प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू बाकी. दर्शन याने आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी मिळवलाय. शेवटचा चेंडू दर्शन पुन्हा एकदा झाकीर साठी. मात्र बाउन्स टाकण्याचा प्रयत्न, मात्र तेवढा सुंदर फटका. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर. धावा मिळतील 4. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 23 धावांवर. म्हणजेच जो 3 षटकांमध्ये आपल्याला धावसंख्या पाहिजे होती ती 2 षटकांमध्येच धाव फलकावरती लागले. आता झाकीरची फलंदाजी पाहिल्यानंतर असं वाटायला लागले की झाकीर सलामीवीर हवा होता अगोदरच्या सामन्यांमध्ये सुद्धा. ही जोडी जर सलामीसाठी आली फसी तर मला वाटतं धावसंख्याचा डोंगर खूप मोठा रचला जाईल असं वाटतं. अजूनपर्यंत 1 षटक, पूर्ण 1 षटक, 6 चेंडू या 2 फलंदाजांच्या हातामध्ये आहेत. धावसंख्या 23 धावांवर पोहोचले. अजून किती धाव फलकावरती लागतायत ते येणारे 6 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. आकाश गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू भिरकावलाय. मामा यांनी रुचीच्या हातात चेंडू जातोय, तोपर्यंत फक्त एका धावेवर समाधानी व्हावं लागते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 24 धावांवर.
पुन्हा एकदा आपल्याला झाडांच्या पाठीमागून सूर्य पाहायला मिळतोय आपल्या स्क्रीनवर. श्रीवर्धनच्या समुद्र किनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक खूप लांबून लांबून येत असतात या श्रीवर्धन शहरामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका झाकीरच्या बॅट मधून, चेंडू खेळाडूच्या वरून जातोय सरळ सीमा पार. धावा मिळतील 6. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 30 धावा. 2 चेंडू आणि 30 धावा. तिसरा चेंडू नक्कीच पंचांनी हात फलकावले. एक अवांतर धाव मिळते समी 11 संघाला. या अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 31 धावांवर. दोन चेंडू आणि 31 धावा. तिसरा चेंडू झाकीर साठी. पुन्हा एकदा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतो. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. दुसऱ्या धावेसाठी गेलेत आणि हा चेंडू जर एसटील लागला असता तर नक्कीच मामा बाद होऊ शकले असते. मात्र 2 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतात. चांगली ताळमेळ आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू म्हणजे चौथा चेंडू आपण धावफलकावरती पाहतोय. 3-3-3 आणि धावफलक आपण पाहतोय 3. सर हा निर्धाव चेंडू आहे का? हा निर्धाव चेंडू. 33 धावा. 4 चेंडू आणि 33 धावा धावफलकावरती पाहतोय आपण. आणि आता पुन्हा एकदा झेल सोडलाय तो सचिन याने. मिळतील 4 धावा. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 37 धावांवर. 1 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचा चेंडू झाकीर यांनी खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आपण मगाशी सुद्धा मी म्हणालो होतो की झाकीर हा सलामीवीर म्हणून काय येत नाही खेळपट्टीवर. मात्र मागणं 5व्या नंबरला येऊन सुद्धा चांगली फलंदाजी आपल्याला झाकीरची पाहायला मिळते. शेवटचा चेंडू आकाश याचा झाकीरसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मात्र काय मामाची सुंदर खेळी आपल्याला पाहायला मिळते. आणि सर 1 धाव नाहीये. ओके ठीक आहे. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या तिथेच स्थिरावली 37 धावांवर. 38 धावांची गरज विजयासाठी सुवर्ण गणेश दिव्यागर या संघाला.
पहिला चेंडू शैलेंद्र पाहायला मिळतो आपल्याला दर्शनच्या समोर. दर्शन याचा पहिलाच फटका मात्र फसी आणि पहिल्याच चेंडूवर झेल सोडलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं फसीकडनं. एक धाव नक्कीच मिळते. पुढचा चेंडू शैलेंद्र याचा रुचित साठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू म्हणजेच तिसरा चेंडू मोठा फटका पाहायला मिळाला. मामा फक्त मानवरती करून बघत राहिले. रुचितच्या बॅट मधून येते पहिला खणखणीत षटकार. शैलेंद्र याच्यावर आघात केलाय. सुवर्ण गणेश दिव्यागर धावसंख्या पोहोचते 7 धावांवर. 3 चेंडू आणि 7 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा शैलेंद्र पुन्हा त्याच पद्धतीने फटका मारण्याचा प्रयत्न मात्र फसवा चेंडू टाकला आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र नक्कीच पंचांनी स्वैर घोषित केला. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचते ती 8 धावांवर. 4 चेंडू आणि 8 धावा धाव फलकावरती लागल्यात. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. पुढचा चेंडू म्हणजे 5वा चेंडू. पुन्हा एकदा फटका फसलाय आणि समीर मामा झेल या वेळेला मात्र सोडलाय. या वेळेला मात्र समीर मामाने झेल सोडलाय. प्रयत्न आतोनात केले, परिकष्ट केले, मात्र त्या प्रयत्नाला यश आलं नाही. एफर्ट चांगला पाहायला मिळाला आपल्याला समीर मामा यांच्याकडनं. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय आपल्या स्क्रीनवर. चेंडू खूप वेळ हवेत राहिला आणि त्याच्यानंतर समीर मामा यांच्या हातात काही तो चेंडू आला नाही. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचले ते 10 धावांवर. 5 चेंडू आणि 10 धावा. शेवटचा चेंडू शैलेंद्र पुन्हा एकदा 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचले ती बिनबाद 12 धावा धाव फलकावरती. आता मात्र 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. म्हणजेच एका षटकामध्ये 12 धावा बनवल्या. आता मात्र प्रत्येक षटकामध्ये 13 धावा बनवायच्या आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 19 धावांवर. आता मात्र 10 चेंडू आणि 19 धावांची गरज विजयासाठी. 10 चेंडू 19 धावा. सुशील
पुढचा चेंडू रुचित साठी, पुन्हा एकदा फटका, पोचलाय तो 2 धावांसाठी. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 21 धावांवर. 3 चेंडू आणि 21 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. पुढचा चेंडू, मोठा फटका मात्र, आणि काय सुंदर एफर्ट आपल्याला पाहायला मिळालं 40+ प्लेयर कडून. आणि 6 धावा मिळत आहेत. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 27 धावांवर. सत्तावीस धावा धावफलकावरती लागल्यात. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनपर्यंत 11 धावांची गरज आहे. 8 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली, स्लिपच्या दिशेने चेंडू जातोय. घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 28 धावांवर. म्हणजेच येणाऱ्या 7 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. जो संघ जिंकेल तो संघ नक्कीच बक्षिसाचा मानकरी होईल. शेवटचा चेंडू बाकी, सुशील याचा दर्शनसाठी दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली, पुन्हा एकदा स्लिपच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 29 धावांवर. म्हणजेच येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 9 धावांची गरज विजयासाठी. आपण मागचा सामना पाहिलात, वाईद 11 महाड या संघाला 6 चेंडू मध्ये 9 धावांची गरज होती. मात्र उत्तमने या धावा वाचवल्या होत्या. आता मात्र युवा संघासमोर खेळताना उत्तम या 9 धावा वाचवेल का? येणारे शेवटचे 6 चेंडू, आजच्या दिवसातील शेवटचे 6 चेंडू, आजच्या या सामन्यातील शेवटचे 6 चेंडू, या इनिंग मधील शेवटचे 6 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील उत्तम याच्या गोलंदाजीतून. चला थोडंसं फास्ट खेळायचं आहे. समी 11 सुंदर क्षेत्ररक्षण. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. पुढचा चेंडू उत्तम याचा. ना एकदा चेंडू हवेत आपल्याला पाहायला मिळतो. 1 धाव मिळते. एका धावेवर समाधानी व्हावं लागते. म्हणजेच स्वतःच्या मर्जीने मला वाटतं ही 1 धाव घेतली गेली, कारण रुचित स्ट्राईक एंडवर येणं गरजेचं आहे. आता मात्र 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. रुचित ऑन द स्ट्राईक. फटका फसलाय. मामा बॅटच्या खाली आहे आणि आता मात्र मामानी झेल पकडलाय. आता मात्र 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. सामन्याला कलाटणी लागले. अतुल पण मला वाटतं तिकडनं पळत इकडे आलाय. सामना बदललाय. सामना समी 11च्या बाजूने गेलाय.
तर मात्र 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. काय होईल या सामन्यामध्ये? रुचित बाद झालाय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला उत्तम याचा. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 9 धावा वाचवल्या होत्या, या सामन्यामध्ये सुद्धा वाचवताना दिसत आहेत. मात्र 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. आपण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं की 4 चेंडूवर फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. या सामन्यामध्ये सुद्धा 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज विजयासाठी. पुढचा चेंडू म्हणजेच 5वा चेंडू उत्तम भाटकर. आता मात्र फटका फसलाय आणि 1 धाव मिळते. आणि आता मात्र उत्तम सेलिब्रेशन थोडस कमी असावं, कारण समोर असा फलंदाज आहे ज्यांनी बोरलीच्या मैदानावर नासर भालदार सारख्या गोलंदाजाला 6 चेंडूवर 6 षटकार ठोकले होते. तोच ओम जाधव. आता 6 नाही, आता फक्त 1 षटकाराची गरज आहे. एका चेंडूवर 1 षटकार ठोकला तर सामना दिव्यागरच्या बाजूने. मात्र षटकार अडवण्यात यश आलं समी 11ला, तर सामना समी 11च्या बाजूने जाईल. शेवटचा चेंडू, शेवटच्या टप्प्यावर सामना गेलाय. पहिला दिवस संपत चाललाय. या चेंडूची आवश्यकता, या चेंडू नंतर बक्षिसाचा मानकरी कोण हे आपल्याला कळेल. शेवटचा 1 चेंडू बाकी. ओम जाधव विरुद्ध उत्तम भाटकर. आम्हाला काही दिसत नाही बाजूला. आणि आता मात्र चेंडू चेंडू. मी अगोदरच म्हणालो होतो की सेलिब्रेशन नको आहे, कारण बोरलीच्या मैदानावर ज्यांनी 6 चेंडूवर 6 षटकार ठोकले होते तो ओम जाधव मैदानात स्ट्राईक एंडवर आहे. आणि चेंडू सीमा पार. षटकार. षटकाराने आजचा दिवस संपवलाय. षटकाराने सामना संपवलाय. षटकाराने बक्षिसाचा मानकरी सुद्धा मिळवून दिलाय आणि पहिला दिवस संपलाय. पहिल्या दिवसामध्ये सेमीफायनलला पोहोचलेला संघ असेल युवा संघ अंडर 25 सुवर्ण गणेश दिव्यागर. ओम जाधव चला दुसऱ्या दिवसासाठी शुभेच्छा देतो आयोजकांसाठी सुद्धा आणि सर्व संघांसाठी सुद्धा आणि सर्व खेळाडूंसाठी शुभेच्छा देतो. आणि